हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ सतीश पवार आणि तुम्ही पाहत आहात पवार सर अकॅडमी. आज आपण मोल कन्सेप्ट पाहणार आहोत. मोल कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय? आता हे तर सगळ्यांनाच कन्फ्यूज करून टाकण्यासारखं आहे. मोल कन्सेप्ट हे JEE, नीट यांसारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण येत असते, पण त्याचं बेसिक जाणून घेणे हेच महत्वाचं आहे. तर आता मोल कन्सेप्टमध्ये आपण आता पहिले पाहणार आहे मोल म्हणजे काय. मोल म्हणजे सबस्टन्स. मोल म्हणजे पदार्थाचे प्रमाण, त्याला आपण मोल म्हणतो. म्हणजे समजा आता एक सबस्टन्स घेतलेला आहे, तर तुम्हाला तर माहिती आहे सबस्टन्स आता ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा वेगवेगळ्या पदार्थापासून बनलेला असतो. पण ते ज्या काही पदार्थापासून तो बनलेला आहे ॲटम्स मॉलिक्युल्स पासून, त्या ॲटम्स आणि मॉलिक्युल्सच्या प्रमाण म्हणजेच मोल. जसं की कार्बन 12 मध्ये घटक असतात, ॲटम्स असतात. 12 ग्राम ऑफ कार्बन मध्ये घटक असतात. आता आपण थिअरी पाहूया. द मोल इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटिटीज. इथे काय सांगितलेलं आहे की मोल म्हणजे अमाउंट ऑफ सबस्टन्स, म्हणजेच की पदार्थाचं प्रमाण, की पदार्थ हा ॲटम्स, मॉलिक्युल्स आणि अदर पार्टिकल्स पासून बनलेला असतो. ॲटम्स आणि मॉलिक्युल्स, त्या पदार्थामध्ये ॲटम्स, मॉलिक्युल्स आणि अदर पार्टिकल्स म्हणजे वेगवेगळ्या पार्टिकल्सचे जे काही प्रमाण असतं त्यालाच आपण मोल असं म्हणतो. इथे सांगितलं as their atoms in exactly 12 ग्राम ऑफ कार्बन. म्हणजे जसं की काय सांगितलेलं आहे की पदार्थाचं प्रमाण म्हणजेच मोल. जसं की 12 ग्राम ऑफ कार्बन मध्ये ॲटम्स असतात, बरोबर. आता जे काही सबस्टन्स आपल्याला मिळालेले आहेत ते सबस्टन्स सेम नंबर ऑफ ॲटम्स पासनं बनलेले असतात. सेम नंबर ऑफ ॲटम्स पासनं ती बनलेले असतात. सारखेच असतात नंबर, सारख्याच प्रमाणचे, सारख्याच नंबरचे त्यात ॲटम्स असतात, कोणता पण सबस्टन्स असो. तर आता आपल्याला इथं 12 ग्राम ऑफ कार्बन 12चं पाहायचंय. तर आता आपण कार्बन 12 पाहूया. कार्बन 12चं मास कार्बन 12 आपल्याला आता कार्बन 12चं मास काढायचंय. तर आपण आता मास स्पेक्ट्रोमीटर हे एक आपण इन्स्ट्रुमेंट घेतलं, मास स्पेक्ट्रोमीटर. आणि या मास स्पेक्ट्रोमीटर जे काही साधन आहे आपल्याला त्याचं मास मोजण्यासाठी, त्या C12 मास मोजण्यासाठी, तर मोजलं आपण त्या साधनाने त्या कार्बन 12चा आपण मास मोजलं. तर आपल्याला त्यानं दाखवलं की त्या साधनाने असं दाखवलं की 1.662648 into 10⁻⁻23 ग्राम इतकं आपल्याला त्याचं वजन दाखवलं. करेक्ट.
वजन दाखवतो. तर आता आपल्याला इथं माहितीच आहे की 1 मोल म्हणजे किती? 12 ग्राम. 1 मोल म्हणजे किती? 12 ग्राम. आता आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून पाहूया. 1 मोल म्हणजे आता आपण आपल्याला त्याचं 1 मोल म्हणजे तुम्हाला आता तिथे सांगेल 1 मोल म्हणजे किती? 12 ग्राम. तर आता आपल्याला काय काढायचं आहे की 1 मोल म्हणजे 12 ग्राम आहे की नाही. तर 1 मोल मध्ये किती ॲटम्स असतात ते काढायचं आहे आपल्याला. तर आता आपण काय सांगितलं तर की 1 मोल मध्ये 1 मोल म्हणजे 1 मोल म्हणजे किती? 1 मोल मध्ये 12 ग्राम. 1 मोल या ॲटम्सचं आपल्याला 12 ग्राम इतकं वजन असते हे सांगितलेलं आहे. तर आता आपण आपल्याला आता काढायचं की 1 मोल मध्ये किती ॲटम्स असतात ते आपल्याला काढायचं. तर मग आपल्याला इथं किती आहे? 1 मोल म्हणजे 12 ग्राम. तर 12 ग्राम मोल 12 ग्राम मोल C12 म्हणजे 12 ग्राम मोल कार्बन 12चं 12 ग्राम अपॉन आपल्याला ती व्हॅल्यू किती मिळालेली होती? 1.662648 इंटू 10⁻⁻23 ग्राम मोल कार्बन 12 इतके आपलं आता याचं डिवायडेशन करायचं. तर मग याचं डिवायडेशन केल्यावर आपल्याला व्हॅल्यू काय मिळालेली? 6.02237 इंटू 10⁻23 ग्राम 23 ॲटम्स मोल. आपल्याला काय मिळालेलं आहे? आता इथं काय मिळालं की एका मोलमध्ये 6.02237 इंटू 10⁻23 हे ॲटम्स असतात. म्हणजेच आता इथे सरळ आहे की 12 ग्राम 1 मोल मध्ये 12 ग्राम इतके वजनाचे ॲटम्स असतात. बरोबर. तर जे काही 12 ग्राम आपण जे काही 12 ग्रामचं घेतलेलं आहे तर त्या 12 ग्राम मध्ये किती ॲटम्स आहेत म्हणजे 1 मोल मध्ये किती ॲटम्स आहेत. तर आपल्याला काय मिळालं? 6.02237 इंटू 10⁻23 ॲटम्स आपल्याला इतकं मिळालेलं आहे. बरोबर. तर एका मोलमध्ये 6.02237 इंटू 10⁻23 ॲटम्स इतके असतात. म्हणजेच 6.02237 इंटू 10⁻23 ॲटम्सचं वजन हे 12 ग्राम इतकं असते. बरोबर. आलं लक्षात मित्रांनो? तर आता सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं की आता 1 मोल म्हणजे आता तुम्हाला एक कायमचं लक्षात ठेवणं आहे. 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 2237 इंटू 10⁻23 इतके असते एका मोल. इतके ॲटम्स असतात. बरोबर. तर आता आपल्याला सांगायचं म्हटलं की सिंपल भाषेत आपण आता सांगूया, समजून घेऊया. आता आपण काय पाहिलं होतं की 1 मोल हे 1 मोल मध्ये 6.02237 इंटू 10⁻23 इतके ॲटम्स असतात. तर ॲटम्स असतात. बरोबर. तर मग या ॲटमच्या जागी मॉलिक्यूल सुद्धा असू शकतात. मॉलिक्यूलच्या जागी आयन्स सुद्धा असू शकतात किंवा अदर पार्टिकल्स सुद्धा असू शकतात.
बरोबर. तर त्या 1 मोल जे आहे त्या 1 मोलला आपण सेपरेट नाव दिलेलं आहे, केमिस्ट्रीमध्ये सेपरेट नाव आहे आणि ते डिनोट कसं केलेलं आहे ते पण सांगितलेलं आहे. तर सेपरेट जे नाव आहे त्याला आपण नाव आहे, त्याचं नाव आहे ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट आणि ते डिनोट कसं केलेलं आहे, सिम्बॉल काय आहे त्याचा, डिनोटेड सिम्बॉल काय आहे, सिम्बॉल हा यन, कॅपिटल यन आणि त्याच्या पायथ्याशी यन आपलं ये, कॅपिटल ए. बरोबर. त्या मोलच आपण ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट असं म्हणतो, कारण की ती ॲव्होगॅड्रो या सायंटिस्टनं ती मोल कन्सेप्ट ही मांडली होती. आणि त्याला आपण डिनोट कसं करतो, कॅपिटल एन आणि स्मॉल ए त्याच्या पायथ्याशी एन ए. बरोबर. तर सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं की हे 6.02237 × 10⁻23 हे ॲटम्स आहेत ना, तर त्या ॲटमच्या जागी मॉलिक्युल सुद्धा असू शकतात, मॉलिक्युलच्या जागी आयन्स सुद्धा असू शकतात आणि आयन्सच्या जागी कोणते पण पदार्थ असू शकतात, सॉरी कोणते पण एंटिटीज असू शकतात. मोल म्हणजे असं काउंट केलं केमिस्ट्रीमध्ये नंबर ऑफ ॲटम्स आणि मॉलिक्युल्सचं वेट, मास हे त्यांनी काउंट केलं. हां, आता रिॲक्शनमध्ये ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स काही पण असू शकतात. बरोबर. तर जी रिॲक्शन झाली, बरोबर, तर ते जी काही रिॲक्शन झालेली आहे त्या रिॲक्शनमध्ये तो रेशो असतो, त्यांचा आपल्याला रेशो मिळालेला. पण तो जो काही रेशो असतो त्यांचा जो रेशो आहे हा डेफिनेट राहतो, त्यांचा रेशो हा डेफिनेट राहतो. आणि मोल कन्सेप्टमध्ये कशाचं रिलेशन आपल्याला सांगितलेलं आहे, मोल कन्सेप्टमध्ये आपल्याला सबस्टन्स, जो काही सबस्टन्स आहे त्या सबस्टन्समध्ये किती ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स आहेत, किती नंबर, बरं का, नंबर आणि त्यांचं मास, त्या सबस्टन्सचं मास, याच्यातील रिलेशनशिप लाच आपण मोल असं म्हणतो. तर हे काही जी सर्व आहे ते स्टोइचियोमेट्री रिॲक्शन मध्ये वापरले जाते. तर आता आपण एक एक्झाम्पल पाहूया. फाइंड द मोल ऑफ ऑक्सीजन in mole of oxygen atoms in 64 gram of oxygen, 64 gram of oxygen. बरोबर. तर याच्यात काय सांगितलेलं आपल्याला, ऑक्सिजनचं मोल फाइंड करायचं आहे. किती, 64 ग्राम ऑक्सिजन मधून त्याची किती मोल घेतलेलं आहे ते फाइंड करायचं आहे. तर आपण पहिले काय म्हणलं होतं की कार्बन मध्ये कसं पाहिलं होतं की 12 ग्राम म्हणजे 1 मोल. बरोबर. तर मग इथं कसं येईल, ऑक्सिजनचं वेट, सॉरी ऑक्सिजनचं मास हे कितीले, 16 ग्राम. बरोबर. तर मग 1 मोल म्हणजेच इथं किती राहील, 16 ग्राम राहील. 16 ग्राम म्हणजेच 1 मोल. बरोबर. 16 ग्राम म्हणजेच 1 मोल आणि 16 ग्राम म्हणजेच 1 मोल.
तर आता आपल्याला इथे काय करायला सांगितलं तर ऑक्सिजनचा मोल फाइंड करायचा होता. किती? 64 ग्राम वजन आहे. त्याच्यातील 64 ग्राम ऑक्सिजन मधला ऑक्सिजनचा मोल फाइंड करायचे. तर मग ते 64 ग्राम म्हणजे 1 मोल. तर मग 16 ग्राम म्हणजे 1 मोल. तर मग 64 ग्राम म्हणजे किती मोल? 64 ग्राम म्हणजे किती? आता इथे फाइंड करू. तर 1/16 इंटू 64. तर मग 16 1 16 16 64. तर मग 4 मोल इतकं त्या 64 ग्राम ऑक्सिजन मध्ये 4 मोल ऑक्सिजन इतकं वापरलेलं आहे. बरोबर. तर मग आता इथे फॉर्म्युला तयार होतो की नंबर ऑफ मोल number of moles is equal to given mass upon molar mass. आता जे काही मोलार मास आपल्याला भेटलेले आहे, म्हणजे एक्झाम्पल मध्ये जे काही मास भेटलेलं आहे, मिळणार आहे आपल्याला म्हणजे दिलेलं असणार ते मास म्हणजे मोलार मास इथे आपल्याला मिळणार आहे. आता डिटेलमध्ये मोलार मास आपल्याला काय आहे, मोलार मास काय ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. बरोबर. हा एक फॉर्म्युला इथे इम्पॉर्टंट आहे. हा एक नोट करून ठेवा फॉर्म्युला या व्हिडिओमधला. आणि बाकीचे फॉर्म्युले आपण जसं पुढे सरकू तसं ते फॉर्म्युले सुद्धा आणि ते टॉपिक सुद्धा क्लिअर होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच.